श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा तृतीयोध्याय. सूत महाराज सांगतात, मी आता आणखी गोष्ट सांगतो, ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा झाला. तो आपली इंद्रिये ताब्यात ठेवणारा आणि खरे बोलणारा होता. तो रोज देवदर्शनास जाई आणि ब्राह्मण वगैरेंना दानधर्म करून त्यांना आनंदित करी. त्या उल्कामुख राजाच्या राणीचे नाव भद्रशिला. ती तरुण व रूपवान असून ते दोघे नदीच्या तीरावर पूर्वी ठरविल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत करीत होते. तेथे साधू नावाचा वैश्यवाणी आला. त्याच्यापाशी व्यापाराच्या अनेक जिन्सा व पैका होता. त्याने आपली नौका तेथेच नांगरली आणि राजाकडे येऊन तो राजाला मोठ्या नम्रतेने म्हणाला. साधू आणि म्हणाला, अहो महाराज, आपण हे भक्तिभावाने काय बरे करीत आहात हे जाणण्याची मला फार फार इच्छा आहे. तरी मला सर्व काही सांगावे. राजा म्हणाला, हे साधुवाणी, मी ज्याला कशाचीही तुलना नाही अशा महान तेजस्वी भगवान श्री विष्णूची पूजा करीत आहे आणि म्हणूनच माझे आप्तवर्ग स्नेही यांना आमंत्रण दिले. या पूजेचा संपूर्ण विधी केल्यास आपल्या मनातील जी इच्छा असेल ती पूर्ण होते. मुलगा हवा असल्यास, पैसा पाहिजे असल्यास अथवा कोणतीही इच्छा असल्यास ती परिपूर्ण होते. राजाचे बोलणे ऐकल्यावर तो वाणी म्हणाला, हे महाराजा, मला या व्रताची सगळी माहिती सांगावी. मी आपण सांगाल त्याप्रमाणे हा विधी करीन. कारण मला देखील संतती नाही. या व्रताच्या विधीने मला संतती होईल असा भरवसा वाटतो आहे. असे म्हणून राजाकडून व्रताचा विधी संपूर्ण ऐकून घेऊन तो साधू आणि व्यापारासाठी परदेशाला न जाता त्याने आपले गलबत माघारी गावाकडे वळविले. घरी येताच त्या साधू वैश्याने आपल्या पत्नीला या संतती देणाऱ्या व्रताची हकीकत सांगून, ज्यावेळी भगवान आपल्याला संतती देईल त्यावेळी सत्यनारायणाचे व्रत करीन, असे तो साधू आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला म्हणाला. पत्नी लीलावती आपल्या पतीची सेवा करीत होती. आपल्या पतीबरोबर आनंदाने एकचित्त मनाने आणि शरीराने राहत असताना तिला श्री सत्यनारायण प्रभूच्या कृपेने दिवस गेले. ती गर्भिणी राहिली आणि 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न झाले. शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस मोठी होऊ लागली. साधू वाण्याची मुलगी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागली आणि सुंदर दिसू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. एकदा लीलावती आपल्या पतीला म्हणजे साधू वैश्याला गोड भाषेत म्हणाली, पतिराज, आपण संतती झाल्यावर सत्यनारायणाचे पूजन करण्याचे कबूल केले असून आपल्याला मूल झाले तरीही सत्यनारायणाचे पूजन का बरे करीत नाही? साधू वैश्य म्हणाला, तिच्या लग्नाच्या वेळी मी सत्यनारायणाचे पूजन करीन. अशा तऱ्हेने पत्नीला भरवसा देऊन साधू आणि आपल्या व्यापारधंद्याला गेला. घरी त्याची मुलगी कलावती खेळण्यात बागडण्यात सुखात काळ घालवीत असताना लग्नाला योग्य दिसू लागली. अशा कलावतीबद्दल मित्रमंडळींत विचार केल्यावर साधू वाण्याने आपल्या विश्वासू नोकराला सांगितले की कन्या कलावतीसाठी योग्य आणि उत्तम वराचा शोध कर. मग तो नोकर कांचन नावाच्या शहरात वर शोधण्यासाठी आला. तेथे त्याने एक सुंदर व गुणी वाण्याचा मुलगा पसंत केला आणि त्याच्यासह व त्याच्या आप्तांसह तो साधू वाण्याच्या नगरीत आला. साधू वाण्याच्या सर्व लोकांना मुलगा पसंत पडला, म्हणून मग त्याने आपल्या सर्व आप्तांना, इष्टमित्रांना, सोयऱ्या-धायऱ्यांना बोलावून मोठ्या समारंभाने आपली मुलगी कलावती हिचे त्या वराबरोबर थाटाने लग्न लावले. या लग्नाचे वेळीही दुर्दैवामुळे तो श्री सत्यनारायण देवाचे पूजन करण्याचे विसरून गेला. त्यामुळे मात्र भगवान सत्यनारायणाचा त्याच्यावर राग झाला, कारण तो सारखा पूजा करण्याची चालढकलच करीत गेलेला होता. प्रवास करीत लांबवर गेला. जाता जाता समुद्र किनाऱ्यावर त्याला रत्नसार नावाची सुंदर अशी नगरी दिसली. त्या रत्नसार नगरीतच जावयास तो व्यापार करू लागला. त्या रत्नसार नगरीचा चंद्रकेतू नावाचा राजा होता. आता सत्यनारायण प्रभूने काय केले? वचन न पाळणाऱ्या त्या साधूवाण्याला भयंकर, कठीण आणि मोठे दुःख प्राप्त होईल असा शाप सत्यनारायण प्रभूने दिला. एके दिवशी चोराने चंद्रकेतू राजाच्या तिजोरीवर धाड घातली आणि तो चोर जेथे साधूवाणी व जावई यांचा मुक्काम होता तेथपर्यंत आला. चोराच्या मागे शिपाई लागल्याची चाहूल लागताच चोराने साधूवाणी राहत होता त्या ठिकाणी चोरीचे गाठोडे टाकून दिले आणि तो शिपायांची नजर चुकवून पळून गेला. शिपाई साधूवाण्याच्या कोठीवर आले असताना त्यांना चोरीचा मुद्देमाल तेथे आढळताच शिपायांनी त्या सासरे जावयांना पकडून राजाचा पैका चोरल्याबद्दल त्यांच्या दंडांना दोऱ्या बांधल्या. नंतर ते शिपाई धावतच राजाकडे गेले आणि म्हणाले, खजिना लुटणारे चोर आणलेले आहेत, पुढील आज्ञा व्हावी. शिपायांचे बोलणे ऐकताच मुळीच विचार न करता राजाने त्या साधूवाण्याला व त्याच्या जावयाला हातापायात बेड्या घालून अवघड डोंगरी किल्ल्यावरच्या कैदखान्यात टाकण्यास फर्मविले. सत्यनारायणाच्या मायेच्या प्रभावाने त्या सासरे जावयांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. आम्ही व्यापारी आहोत, चोर नाही, कोणालाही विचारा, असे ते म्हणत होते आणि शिवाय त्यांची सगळी मालमत्ताही राजाने आपल्या खजिन्यात जमा केली.
सत्यनारायण प्रभूच्या शापाने साधुवाण्याच्या घरी चोरी होऊन चोराने त्यांची सर्व मालमत्ता नेली. त्यामुळे साधुवाण्याची पत्नी अतिशय दुःखी कष्टी झाली. भरीत भर म्हणून शरीराला व्याधी झाल्या आणि मन सारखे चिंतातूर होऊ लागले. अन्न पाणी वेळेवर मिळेना, अन्नासाठी दारोदार फिरावे लागले. अशीच अवस्था तिच्या कलावती ह्या लेकीचीही झाली. एके दिवशी कलावती हिंडत असता भुकेली होऊन एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायण देवाचे पूजन चालले होते. तेथे ती थांबली. पूजा व कथा श्रवण करून तीर्थ आणि प्रसाद घेऊन ती घरी आली. एवढे होताना तिला घरी परतायला रात्र झाली. आपली कन्या कलावती हिच्या मायेने आणि काळजी उत्पन्न झाल्याने आई विचारू लागली, मुली, तू इतक्या रात्रीपर्यंत कोठे होतीस? तू स्वतःच्या मनानेच का वागतेस? तुझ्या मनात आहे तरी काय? कन्या कलावती आपल्या आईला म्हणाली, एका ब्राह्मणाच्या घरी मी गेले असताना तेथे इच्छित फळ देणाऱ्या व्रताचे पूजन चालले होते. अशा प्रकारचे आपल्या मुलीचे बोलणे ऐकताच कलावतीला सत्यनारायण व्रताची आठवण झाली आणि आपण सत्यनारायण देवाचे पूजन करावे या विचाराने ती आनंदित झाली. तिने आपले इष्टमित्र स्वैरे धायरे बोलावून श्री सत्यनारायणाची पूजा केली आणि श्री सत्यनारायण देवाला प्रार्थना केली, माझे पती व जावई सुखरूपपणे घरी परत येवोत. श्री सत्यनारायण प्रभू, माझ्या पतीचा व जावयाचा अपराध पोटात घे, त्यांना पूर्णपणे क्षमा कर, कारण तुझ्याशिवाय देवा कोण बरे त्यांना क्षमा करणार? अशी पुन्हा लीलावतीने देवाची करुणा भाकली. तिची खरी भक्ती व पूजन पाहून सत्यनारायण देव तिच्यावर प्रसन्न झाले. श्री सत्यनारायण देवांनी चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, तुझ्या बंदीशाळेत तू जे 2 वैश्यवाणी टाकले आहेस त्यांना उद्याला सकाळीच सोडून दे. तसेच तू त्यांची मालमत्ता जप्त केली आहेस ती त्यांना परत दे. जर असे न करशील तर धनधान्य संपत्तीसह आणि पुत्रपौत्रादिकांसह तुझे राज्य मी नष्ट करीन. असे राजास सांगून सत्यनारायण प्रभू त्याच्या डोळ्यासमोरून दिसेनासे झाले. उजाडताच राजाने आपल्या सल्लागार मंडळाला बोलावून घेतले. सल्लागार मंडळाच्या सभेत राजाने त्याला पडलेले स्वप्न सांगितले आणि त्या दोघा महाजन अशा वाण्यांची तुरुंगातून ताबडतोब सुटका करण्याचा हुकूम दिला. राजाच्या हुकमाप्रमाणे शिपायांनी त्या दोघा वाण्यांची सुटका करून त्यांना राजापुढे हजर केले आणि ते शिपाई नम्रतापूर्वक राजाला म्हणाले, महाराज, या दोघा वाण्यांना बंधनातून मोकळे करून आणले आहे. असे म्हणतात सासरे जावई. अशा त्या वाण्यांनी राजाला नम्रतेने नमस्कार केले. पूर्वीचा चौकशी न करता बंदीखान्यात टाकल्याचा अनुभव आठवून ते दोघे वाणी अगदी भयभीत होऊन गांगरून गेले. अशा तऱ्हेच्या भीतीने कापत असलेल्या वाण्यांना बघून राजा त्यांना आदरपूर्वक बोलला, तुमच्या दुर्दैवामुळे तुम्ही दुःखात होता. आता तुम्ही कसलीही भीती बाळगू नका. नंतर त्याच्या स्वच्छ हजामती करून आंघोळी घालून तुरुंगात राहण्याच्या दोषासाठी त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावले. त्यांना राजाने वस्त्रे दागिने देऊन आपल्यासमोर आणून त्यांच्याशी राजा प्रेमाने बोलला व त्या वाण्यांना अशा रीतीने त्याने संतोषित केले. त्यांचे जप्त केलेले सगळे द्रव्य तर राजाने त्यांना दिल्याशिवाय आणखी तितकेच दिले, म्हणजे पूर्वीपेक्षा एकूण दुप्पट पैका आडका माल त्यांना राजाने दिला आणि साधुवाण्याला निरोप दिला, हे साधुवाण्या, तू आपल्या जावयासह बिनधास्त आपल्या घराकडे जा. राजाला नमस्कार करून साधुवाणी म्हणाला, महाराज, आपल्या कृपेमुळे मी घराकडे चाललो आहे. याप्रमाणे श्री स्कंद पुराणातल्या रेवाखंडातील सत्यनारायणाच्या कथेचा 3रा अध्याय संपला. हरये नमः. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री सत्यनारायण महाराज की जय.